गांधी भारतीय आहेत की ब्रिटिश हा प्रश्न काही केला त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही। आजवर अनेकदा राहुल गांधींच्या नागरिकत्वावरून विरोधक त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात। राहुल गांधींनी त्यांचं नागरिकत्व सिद्ध करावं अशी मागणी सुद्धा वेळोवेळी जोर धरते। त्यामुळे आता ऐन विधानसभा तोंडावर असताना भाजपकडून हा सिटिझनशिप बॉम्ब टाकला गेलेला आहे। सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे। राहुल गांधींनी इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारलं होतं, त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावं अशी मागणी स्वामी यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे। जर सुब्रमण्यम स्वामी यांच्या मागणीनुसार राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द झालं तर काय काय अडचणी येऊ शकतात, आता या मुद्द्याला हात घालण्याचं नेमकं कारण काय, ब्रिटन आणि भारत या दोन पैकी राहुल गांधी कोणता पर्याय निवडणार पाहूयात आजच्या आपल्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी गोमती आणि तुम्ही पाहताय खबरकट्टा लय भारी। राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा काही केल्या पाठ सोडायला तयार नाही। निवडणुका जवळ आल्या की राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा येतोच म्हणजे येतोच। राहुल गांधी नेमके भारतीय आहेत की ब्रिटिश यावरून प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली जाते। त्यातच आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा भारतीय नागरिकत्व रद्द करावा अशी याचिका त्यांनी केली आहे। आपला पुरावा म्हणून सुब्रमण्यम स्वामी यांनी 2003 आणि 2009 सालचा ब्रिटनमधील काही कागदपत्रांचा दाखला देखील दिलेला आहे। सोबतच गृह मंत्रालयानं राहुल गांधी यांचे नागरिकत्व रद्द करावं असे आदेश द्यावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे। त्यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। ऑगस्ट 2019 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहिले होते। या पत्रात त्यांनी राहुल गांधींकडे ब्रिटनची नागरिकता आहे आणि त्या देशाचा पासपोर्ट सुद्धा त्यांच्याकडे असल्याचा दावा केला होता। भारतीय संविधानातील कलम बघता कुठल्याही एकाच देशाची नागरिकता असू शकते। त्यांच्याकडून भारताची नागरिकता काढून घेण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे केंद्र सरकारने 30 एप्रिल 2019 ला राहुल गांधींना एक नोटीस पाठवली होती। स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अनेकदा केंद्राकडे त्यांच्या तक्रारीची अपडेट मागितली, पण केंद्राने त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही आणि म्हणूनच स्वामी यांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे। ब्रिटनमध्ये बँक ऑफ लिमिटेड नावाच्या एका कंपनीची 2023 मध्ये नोंद करण्यात आलेली आहे। या कंपनीच्या संचालक यादीत राहुल गांधींचं नाव आहे, तसंच कंपनीचे सचिव म्हणून देखील राहुल गांधींचं नाव आलेलं आहे असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला आहे। 2004 साली राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाले होते। सुब्रमण्यम स्वामी यांचा हा दावा जर खरा मानायचा झाला तर राहुल गांधी ब्रिटनचे नागरिक असताना भारतातून निवडणूक लढवून खासदार झाले। सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखीही काही संदर्भ दिलेले आहेत। 10 ऑक्टोबर 2005 आणि 31 ऑक्टोबर 2006 अशा दोन्ही वेळी ब्रिटनमध्ये बँक ऑफ लिमिटेड कंपनीने भरलेल्या वार्षिक परताव्यामध्ये देखील राहुल गांधींचं नागरिकत्व ब्रिटन असं दिलेलं आहे। त्यामुळे पुढे 17 फेब्रुवारी 2009 साली पुन्हा एकदा कंपनीच्या काही अर्जांमध्ये राहुल गांधींचं नागरिकत्व हे ब्रिटिश असंच लिहिलेलं होतं। मात्र आता प्रश्न असा पडतो तो म्हणजे भारताचे नागरिक होण्यासाठी काय काय नियम आहेत। नागरिकत्व कायदा 1955 नुसार भारताचे नागरिकत्व असलेली व्यक्ती कोणत्याही इतर देशाची नागरिक होऊ शकत नाही, तर व्यक्तीच्या जन्मानं भारताचं नागरिकत्व मिळतं। 26 जानेवारी 1950 नंतर भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती जन्मानं भारतीय आहे। 1 जुलै 1987 नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी त्यांची आई किंवा वडिलांपैकी कोणीही एक भारतीय नागरिक असतील तर त्यांनाही नागरिकत्व मिळेल अशी या कायद्यात तरतूद आहे। दुसऱ्या तरतुदीमध्ये वंश किंवा रक्त संबंधावर ते नागरिकत्व मिळतं। म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीचा जन्म हा भारताबाहेर झाला असेल तर त्याच्या जन्माच्या वेळेस त्याच्या आई वडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे। त्यानुसार राहुल गांधी हे भारताचे नागरिक आहेतच,
पण जर त्यांचे नागरिकत्व रद्द करायचे झाल्यास तेही करता येतं. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्याचं भारतीय नागरिकत्व हे संपुष्टात येतं. त्यामुळेच स्वामी यांचा दावा खरा समजला तर राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द सुद्धा होऊ शकतं आणि राहुल गांधी भारतात कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत. आणि जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांना कोणतं तरी एकच नागरिकत्व स्वीकारावं लागेल, म्हणजे ब्रिटन किंवा भारतीय. हा मुद्दा आता उपस्थित होण्याचं नेमकं कारण काय तर यंदाच्या लोकसभा निवडणुकांदरम्यान राहुल गांधींनी सत्ताधारी भाजप विरोधात अनेक आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. भारत जोडो यात्रेपासून त्यांनी सातत्यानं आपली भूमिका मांडली. निवडणुकीच्या आधी राहुल गांधींची खासदारकी सुद्धा काही काळासाठी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यांच्या बाजूने निकाल लागला आणि त्यांची खासदारकी त्यांना पुन्हा एकदा बहाल करण्यात आली. आता राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात त्यांनी सरकारवर अगदी परखडपणे टीका केली आहे, हल्लाबोल केला आहे. मागच्या काही दिवसांचा विचार करायचा झाल्यास आगामी विधानसभेत काँग्रेस पक्षाचं आणि पर्यायानं राहुल गांधींचं लक्ष विचलित करणे हा यामागचा उद्देश असू शकतो. तर जनतेच्या मुद्द्यांपासून लक्ष भटकवण्यासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा खटाटोप सुरू असल्याचं राहुल गांधी म्हणतात. त्यामुळे राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी राजकीय लढाई सुरू असताना उभं ठाकलेलं हे नवं संकट राहुल गांधींना अडचणीत आणणार की विरोधकांचा हा बार फुसका ठरणार? तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खबरकट्टा लय भारी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.